रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक म्हणून जे आपण पाहतो पनवेल असेल नवी मुंबईमध्ये अनेक विभागामध्ये एक समाजसेवा म्हणून आम्ही त्यांचं बहुमूल्यक योगदान पाहिलं आणि आज त्यांचा सुद्धा रविवार आहे. नागेशला यावं लागेल नाहीतर ते जमा होईल. नागेशसाठी जे मॅन ऑफ द मॅच आहे कारण गावची स्पर्धा आहे आणि तुम्ही असं कोणाला पाठवू शकत नाही. आणि बाईट सुद्धा महत्त्वाचे आयोजकांनी सांगितले प्रत्येकाला बोला नाहीतर त्यांचे गॉगल जमा करा. ही स्ट्रिक्टली वॉर्निंग आले. नागेश बोलणार डोंट वरी. चला ऑफिशियल्स वेळ देऊच नका. 8 मॅचेस आहेत आणि लंच टायमाला आपण अर्धा तास वेळ देणार आहोत त्यासाठी आपल्याला वेळ वाचवायचे. 12व्याचा ड्रेस कोड पाहिजे. शूज नाही आहेत बघा. शूज पाहिजेत. चला मॅच ऑन करा. मॅच ऑन करा फिल्डिंग टीम. तर आचारी वर्गाचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि मागे आजचा मेनू आहे ते म्हणजे मटन. तर 2 मॅच हरलेत आणि फायनली जय चेरोबा स्पोर्ट्स उसरलीनं तिसरा सामना जिंकलाय. नागेश मी चंद्रकांत भगत साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नागेशला देतो आपण प्लेअर ऑफ द मॅच. आणि इकडे यायचे नागेश ब्रँडेड गॉगल त्यांना आपण देतो आणि त्यानंतर सुंदर आकर्षक ट्रॉफी देतो नागेशला. चला मॅच सुरू होईल. मनोहर पाटील जॉईंट आहेत. महबूब सुद्धा आमच्या समेत जॉईंट आहेत. उसरली प्रीमियर लीग UPL ब्रदर्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा पाहतो. नागेश संपर्क साधतील आमच्यामध्ये जरूर. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ते गावच्या क्रिकेटसाठी पसंती देतात. डे नाईट फॉर्मॅटमध्ये 2 वेळा त्यांचा संघ पराभूत झाला आणि तिसऱ्यांदा जिंकलाय. थोडी एक्साइटमेंट आहे. नागेश काय म्हणशील या विजयाबद्दल? नाही ॲक्च्युली आम्ही जरा 2 पहिले मॅच हरलो त्याबद्दल जरा वाईट वाटतंय. काल एक सेकंड मॅच जे खेळलो त्याच्यामध्ये आम्हाला होता चान्स पण ठीक आहे आमची टीम चांगली खेळली. एवढं म्हणजे असं काय डल गेम झाला नाही. बस. त्या नागेशचं आपण कौतुक करूया. उसरली प्रीमियर लीग सामनावीर नामांकन देतो. यस म्हणून मॅचकडे आपण वळतो. त्यांना देतो आपण ब्रँडेड गॉगल त्यानंतर देतोय ट्रॉफीज. यस धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया. जाएंगे दोस्तों मैदान में ओमकार जानकर और जतिन दोषी और परेश भगत आएंगे गेंदबाजी में. 2 टीमों के बीच में ये लड़ाई. अरनबी स्ट्राइकर्स उनके खिलाफ खेल रही है SP एंड JD बंगली इंडियंस. तो मुकाबला शुरू हो जाएगा. परेश भगत तैयार है. सामने ओमकार जानकर पहली गेंद लेकर अंपायर का इशारा. लेट्स प्ले. कूद कर निकाला. खिलाड़ी मौजूद थे मिड ऑन में. कोशिश भरपूर थी लेकिन गेंद पहुंच से दूर है. पहली गेंद पहला चौका. गेंदबाज से तैयार परेश. पहली गेंद के ऊपर चौका बटोरा. ओमकार के लिए गेंद थी. टप्पा गिरने के बाद गेंद हल्की सी उछली. विकेट कीपर के हाथों में डॉट गेंद की समाप्ति होती हुई. अच्छा मुकाबला चलेगा गेंद और बल्ले के बीच में. जिस तरीके से पिछला मुकाबला हमने देखा था अंतिम क्षणों तक लड़ाई हुई. केवल 15 रनों से मुकाबला गंवाना पड़ा था क्योंकि पहले कुछ ओवर में रन नहीं आए थे श्रीजय 11 टीम के लिए. लेकिन यहां से अच्छा मुकाबला होगा. एक तरफ इंडियंस और स्ट्राइकर्स के बीच में ये लड़ाई चलती हुई. SP एंड JD बंगली इंडियंस और उनके खिलाफ अरनबी स्ट्राइकर्स जिनके बीच में लड़ाई है. 5 ओवर का ये मुकाबला. पहली गेंद के ऊपर चौका और दूसरी गेंद के ऊपर डॉट गेंद फेंकी है. स्ट्राइकर एंड की ओर बल्लेबाज ओमकार जानकर. चौके के साथ शुरुआत हुई थी परेश की. ये गेंद बल्ले का किनारा. विकेट कीपर ने कोई गलती नहीं करी और सफलता मिल जाएगी. पहला खिलाड़ी मैदान के बाहर. अच्छी गेंदबाजी. पहली गेंद के ऊपर चौका खाया था. दूसरी डॉट आई. तीसरी के ऊपर सफलता आई. कमाल की गेंदबाजी का नजारा देखने को मिला परेश भगत जिनके माध्यम से क्योंकि ये 5 ओवर का मुकाबला है और यहां से 55-60 आपको बनाने पड़ेंगे.
जब 70-80 बन जाते हैं तो मुकाबले में मजा आ जाता है दूसरे सत्र में जब अच्छी बल्लेबाजी होती है, लेकिन 50-55 दोनों टीमें इन रहती है मुकाबले में, दोनों टीमें बराबरी पर खड़ी होती है। शुरुआत अच्छी रही थी लेकिन अच्छा कमबैक है। यही तो क्रिकेट का दस्तूर होता है दोस्तों, किसी एक को जीतना है किसी दूसरे को हारना होता है। एक सिक्के के दो पहलू होते हैं, लेकिन जिस तरीके से इस गेंदबाज ने शुरुआत करी है अच्छा लगा देखकर। नया खिलाड़ी इन एट नंबर 3 राजेश भगत। ओवर द विकेट से गेंदबाज परेश भगत एक बार फिर से तैयार है। स्ट्राइक रेंज के ऊपर राजेश। अगली गेंद इस ओवर की चौथी। छोटी गेंद थी, केवल दिशा देंगे, तेज आउटफील्ड है, यह गेंद रुकेगी नहीं, गेंद जाएगी सीमा पार, चौका। नमस्कार, गुड मॉर्निंग। अगली गेंद, ये अच्छा स्ट्रोक है, पिकअप स्ट्रोक। खिलाड़ी पीछे मौजूद थे लेकिन मात्र बनेंगे दर्शक, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। पहले ओवर की समाप्ति हुई और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 13 रन एक विकेट के नुकसान के ऊपर। एसपीएन जेडी बंगली इंडियंस मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं। ओमकार के आउट हो जाने के बाद जतिन दोषी और राजेश भगत तीनों खिलाड़ी ने अपना खाता चौके के साथ खोला है। अच्छी बल्लेबाजी रही, 13 रन आए पहले ओवर में। चलो ज्यादा एक साथ आना नहीं है, मैं गुजारिश करूंगा अर्नवी स्ट्राइकर्स टीम के कप्तान से तुरंत आपको मुकाबला शुरू करना है दोस्तों। 11:27 हो चुके हैं और आज के दिन के दूसरे मुकाबले हम पहुंच रहे हैं। जो कल का मुकाबला बैलेंस था वो गुजर गया और उसके बाद आज लीग स्टेज का ये दूसरा मुकाबला आज के दिन का हम जरूर देख पा रहे। पहले ओवर में रन आए थे 13। स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज राजेश भगत अच्छी बल्लेबाजी करी, जिन्होंने 2 गेंदें खेली है, 5 रनों का योगदान अपने टीम के लिए दिया है। अब नया खिलाड़ी गेंदबाजी में आएगा हरीश मुंडे। पिछले साल यूपीएल 2025 उत्सर्ली प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज के अवार्ड से नवाजे गए थे, लेकिन इस मर्तबा हरीश मुंडे मैदान के अंदर क्या अच्छी गेंदबाजी कर पाएंगे ये भी देखने वाली बात है। बल्लेबाजी में तो कमाल के रहते हमेशा से ही। पहली गेंद दूसरे ओवर की, अच्छी गेंद है, शरीर से दूर रखने का प्रयास किया। गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ, कोई नाता नहीं, कोई रिश्ता नहीं। डॉट गेंद की यहां से समाप्ति होती भी। उत्सर्ली प्रीमियर लीग 2026 का ये मुकाबला हम जरूर देख पा रहे हैं। हरीश मुंडे पहली गेंद डॉट आई, सामने बल्लेबाज है 3 नंबर के राजेश भगत, जिन्होंने 3 गेंदें खेली है, 5 रनों का योगदान अपनी टीम के लिए। अगली गेंद जड़ में बिल्कुल फेंकी भी गेंद थी, खिलाड़ी जरूर मौजूद है, एक से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल की मदद से पारी आगे पहुंच जाएगी। रन बने हैं टोटल 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर हम जरूर देख सकते हैं। अच्छी बल्लेबाजी दिखानी होगी, 50-55 हर हाल में चाहिए, लेकिन एक साझेदारी भी पनप रही है मैदान के अंदर ओमकार के आउट हो जाने के बाद। 2 गेंदें हरीश की, जिसमें एक सिंगल आया स्ट्राइकर एंड के ऊपर, जिन्होंने पारी की शुरुआत की थी जतिन दोषी, जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे। एक गेंद खेली है, एक चौका उनके बल्ले से हमने देखा है। तीसरी गेंद ओवर की, सीधे बल्ले से खेला, पीछे लॉन्ग ऑफ का खिलाड़ी इंटरेस्टेड है, थोड़ा सा फंबल, लेकिन सीधा मना कर दिया बल्लेबाज जतिन ने। एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं है। अच्छी गेंदबाजी, खामोश रखा है अब तक दूसरे पावर प्ले का ओवर, जिसमें 3 खिलाड़ी 30 गज के बाहर है, एक डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है, डीप लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है और मिड विकेट में खिलाड़ी तैनात है सीमा रेखा के नजदीक। ओवर द विकेट से हरीश मुंडे है तैयार। छोटी गेंद, ये कमाल का स्ट्रोक था,
राजेश भगत अपनी क्लास दिखा रहे, केवल दिशा दी गेंद को, पॉइंट को क्लियर करेंगे और गेंद सीमा पार, चौका। थँक्यू. तर विनंती असेल एस डी अँड जे डी बंगली इंडियन्सचे पुरस्कर्ते सन्मान्य उचलगावचे माजी उपसरपंच प्रसादजी भगत साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. बहुत बहुत शुक्रिया महबूब, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद थे लॉन्ग ऑन में, एक रन तो जरूर मिल जाएगा सिंगल की मदद से, पारी आगे 2 रन मिलेंगे इस गेंद को, 20 रन सिंगल आएगा इस गेंद के ऊपर। 5 गेंदें गुजर चुकी है, 20 रन स्कोर बोर्ड के ऊपर हम जरूर देख सकते हैं। स्ट्राइक रेट के ऊपर जतिन दोषी, हरेश अपने ओवर की अंतिम गेंद लेकर चलेंगे 1 विकेट के नुकसान के ऊपर। एसपी एंड जेडी बंगली इंडियंस टीम तैयार थे बड़े स्ट्रोक के लिए, लेकिन बड़े स्ट्रोक अटेम्प्ट कर नहीं पाए। मिड विकेट में एक और फंबल है, मिसफील्ड का नतीजा अब भुगतना पड़ेगा। सिंगल था, दूसरे के लिए पलटे और 2 रन का इजाफा। पहले 2 ओवर की समाप्ति हुई, 2 ओवर की समाप्ति के बाद 11 के औसत से यहां से टीम पहुंच चुके 22 रन। जे डी अँड एस डी बंगली इंडियन्सचे टीम ओनर आणि या गावचे सन्माननीय माजी सरपंच म्हणून त्यांची कारकीर्द पाहिली ते युवा नेतृत्व प्रसादजी भगत यांचे इथे आगमन झालेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर आजचा रविवार सुद्धा आणि आज स्पेशल मेनू सर्व खेळाडूंना, सर्व आमच्या सपोर्टर्सना आणि आचारी वर्ग सुद्धा इथे उपस्थित झाले, त्या संपूर्ण आचारी वर्गाचं सुद्धा मी आयोजकांच्या वतीने आभारी आहे. जरूर आम्ही सर्वांचा नामोल्लेख करू. पुढच्या दोन्ही संघांना सूचना आहेत, कारण इथून मॅचेस आपण मनोर स्पीडअप करतो, कारण दुपारी अर्धा तास आपण भोजनासाठी वेळ देणार आहोत. धन्यवाद. 2 ओवर की समाप्ति हुई और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 22 रन। चलो मुकाबला शुरू करना है। गेंदबाजी में आएंगे विनोद जाधव, स्ट्राइक रन के बल्लेबाज राजेश भगत, बड़े स्ट्रोक की तलाश है। सीधे बल्ले से इस बार खेला, रिवर्स खेलने की उनकी स्विच हिट की जरूर कोशिश थी, बाद में अपना मन बदल दिया। 1 ही रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। मिडल ओवर का फेस कौन जीतेगा, क्योंकि अच्छी गेंदबाजी रही थी। जिस तरीके से शुरुआत की थी, परेश ने 13 रन, हरेश के ओवर में आए 9 और विनोद जाधव के पहली गेंद के ऊपर ये सिंगल देखने को मिलेगा। मैदान के अंदर हम जरूर चलते हैं, अच्छा मुकाबला है गेंद और बल्ले के बीच में। दूसरे की कोशिश यहां पर दूसरी गेंद के लिए तैयार है विनोद जाधव। गति में मिश्रण किया, इस बार छक्का बल्लेबाज को। स्ट्राइक रन के ऊपर बल्लेबाज मौजूद है जतिन दोषी, जिन्होंने 4 गेंदें खेली अपनी टीम के लिए। 7 रनों का योगदान है, बड़े स्ट्रोक की सख्त तलाश है, क्योंकि जिस तरीके से बल्लेबाजी आक्रमण है एसपी जेडी बंगली इंडियंस टीम का। राउंड द विकेट, लोअर फुल टॉस, स्क्वायर लेग के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है पीछे। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। शांत माहौल है यहां पर बल्लेबाजी करते समय एसपी जेडी बंगली इंडियंस टीम के खेमे में। 24 रन अब तक बने, बड़े स्ट्रोक की सख्त तलाश है, क्योंकि इस सत्र की बात करेंगे अब तक एक भी छक्का नहीं आया। पहली 15 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। गेंदबाज विनोद जाधव है तैयार। फुल टॉस, ये गेंद भी बाहर नहीं जा रही है। स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद, इससे कुछ फर्क नहीं पड़ता अरनवी इंटरप्राइजेस टीम को, अरनवी स्ट्राइकर्स टीम को माफ करना। 25 रन, अच्छी फील्डिंग स्क्वायर लेग में हम जरूर देख सकते हैं। 2 गेंदों का आना बाकी। विनोद जाधव का कमाल का ओवर जारी है, अभी तक एक भी चौका नहीं, एक भी छक्का नहीं, कोई बाउंड्री नहीं। सिंगल की मदद से ये पारी आगे बढ़ती भी 25-25। मिस टाइमिंग, खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा और यहां पर बल्लेबाज आउट।
सफलता मिल जाएगी। कमाल खबर, 5 गेंदे विनोद जाधव ने फेंकी, केवल 3 खर्चे हैं। बिल्कुल बारक्या महेंद्र पाटिल इन एक्शन में नजर आएंगे कुछ ही क्षणों में। बिल्कुल अंतिम गेंद का खेल है बाकी। टीम की रन संख्या बनी है 25-25। नया खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल हो जाएगा, प्रणय भगत। ब्रदर्स ग्रुप में उनका भी बोलबाला और जिनके माध्यम से ये उसरली प्रीमियर लीग हम देख पा रहे, अच्छा योगदान है। लेकिन यहाँ पर अच्छा मुकाबला दिखाना पड़ेगा, अच्छी बल्लेबाजी दिखानी होगी मैदान में, क्योंकि इस मुकाबले को जीतने के लिए 50, 55, 60 क्या बनाने में कामयाबी मिलेगी। क्योंकि अब तक बाजी नाम रही है आर्नवी स्ट्राइकर्स टीम के। जिस तरीके से विनोद जाधव ने गेंदबाजी करी है राउंड द विकेट से, ये गेंदबाज है तैयार। विनोद जाधव इस ओवर की अंतिम गेंद। बड़ा स्ट्रोक, क्या बात है, प्रणय भगत के बल्ले से ये पहला धमाका उसरली प्रीमियर लीग 2026 का, और इस मुकाबले का ये पहला बड़ा हिट, पहला छक्का। 3 ओवर की समाप्ति, और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 31 रन। सो मच 31 बने। जो 4 खिलाड़ी उतरे बल्लेबाजी करते समय एसपी एंड जेडी बंगली इंडियंस टीम के, ओमकार जानकर पहली गेंद खेली चौका, जतिन दोषी पहली गेंद खेली चौका, राजेश भगत पहली गेंद खेली चौका, और प्रणय जो ने पहली गेंद खेली छक्का लगाया। 31 रन बने। स्प्रे की मांग की जा रही है, यस। ये अच्छी गेंद है, पीछे खिलाड़ी मौजूद, 1 रन मिल जाएगा। शिरीष भगत गेंदबाजी में आए हैं। टीम की रन संख्या बनी है 32-32। प्रणय ने पहली गेंद के ऊपर छक्का दिखाया था। 2 ओवर का खेल बाकी है, अब 11 गेंदें बची हैं, और इन 11 गेंदों में 20-25 ढूंढती रहेगी यहां से एसपीजेडी बंगली इंडियंस टीम। बड़े स्ट्रोक की तलाश, प्रणय भगत ऑन स्ट्राइक गेंदबाजी में। शिरीष भगत देख सकते ओवर द विकेट से यह गेंद, दूसरी गेंद इस ओवर की। प्रणय के लिए यह गेंद थी, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन मिल जाएगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल की मदद से पारी आगे बढ़ेगी। 2 गेंदें 2 सिंगल, 33-33। क्या बड़े स्ट्रोक आएंगे उसरली प्रीमियर लीग 2026। आज दूसरा और अंतिम दिन, कौन विजेता बनेगा, कौन कहलाएगा चैंपियन, ये चमचमाती ट्रॉफी ब्रदर्स ग्रुप का यह आयोजन उसरली प्रीमियर लीग का हम जरूर देख सकते हैं। गेंदबाज तैयार ओवर द विकेट से। गेंदबाज से तैयार, फुल टॉस, उसका पूरा फायदा उठाएंगे। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। रवींद्र 11चा संघनायक उपस्थित आहे। तर विनंती असेल आयोजक करताना की आपण सन्मान्य एस डी आणि जे डी संघाचे पुरस्कर्ते प्रसाद भगत यांना इथे सन्मानित करावं। तर मी विनंती करेल विनीत भगत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते
38 38 बने। गेंदबाज तैयार, शिरीष भगत अगली गेंद, गति में मिश्रण किया था, गैप में गेंद है, दो खिलाड़ी कोशिश करेंगे, थोड़ा सा मिसफील्ड, प्रणय अच्छे दौड़ रहे हैं मैदान में, 2 रन का इजाफा होता हुआ। 4 गेंदें पूरी हो चुकी है, चौथा ओवर जारी है, रन बने हैं टोटल 40 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर हम जरूर देख पा रहे, बड़े स्ट्रोक नहीं आ रहे लेकिन सिंगल डबल लगातार आ रहे हैं। काफी कम डॉट गेंदें खेली इस टीम ने, सिंगल डबल चलते ही रहे हैं। 40 रन बने हैं, अभी तक 8 गेंदों का खेल बाकी है पहले सत्र में बल्लेबाजी करने के लिए एसपी जेडी बंगली इंडियंस टीम के लिए। तर विनंती असेल प्रसाद भगत साहेबांना की आपण इथे सन्मानित केलं जाईल. खऱ्या अर्थानं सातत्यानं त्यांची टीम दरवर्षी बंगली इंडियन्स या नावानं चर्चित असते. त्यांचे पुरस्कर्ते प्रसाद भगत साहेब यांना इथे सन्मानित केलं जातोय आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय ज्या सामनावीरच्या ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे देण्यात आल्या ते पुरस्कर्ते सन्माननीय महेंद्र पाटील आणि आकाश पाटील यांना देखील मी विनंती करेल का आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. बोलतोय आमच्या संभाषण कक्षामध्ये. ओव्हर टू मनोहर पाटील. थैंक यू सो मच महबूब. 2 वाइड आई इस ओवर में, गति में मिश्रण, इस बार टूट कर पड़े थे डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, राजेश के बल्ले से यह धमाका छक्का. सैतालीस बने हैं, अंतिम गेंद का खेल है बाकी. धीरे धीरे इस पारी को आकार दिया जा रहा है, इस पारी को बड़ा कराया जा रहा है और इस मुकाबले में अब पूरी तरीके से वापसी की जा रही है पहले सत्र में. अच्छा कमबैक है, रन लेने की कोशिश थी, इस बार मना करेंगे. अंतिम गेंद आएगी डॉट. तो 4 ओवर की हुई समाप्ति, लगभग 12 के औसत से रन बन रहे टोटल 47, 47 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. मध्ये टॉस आपण करणार आहोत. कॅप्टन बसून घ्या. छह गेंदों का खेल है बाकी. 47, 47 रन बने. पहले में 13, दूसरे में 9, तीसरे में 9 और चौथे ओवर में लगभग 16 बटोरे थे. शिरीष भगत महंगे साबित हुए थे. जरूर पहले कुछ गेंदों के ऊपर रन नहीं आए, अंतिम गेंद भी डॉट आई थी, लेकिन अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर हमें देखने को मिली. गेंदबाजी में आएंगे गेंदबाज. प्रणय भगत आएंगे गेंदबाजी में. स्ट्राइकर इनके ऊपर भी प्रणय भगत. 6 गेंदों का खेल है बाकी. अच्छा स्ट्रोक है, एक्स्ट्रा कवर में 1 रन मिल जाएगा. एक ही रन है. 48, 48 के ऊपर पारी पहुंची. 5 गेंदों का आना अभी भी बाकी है और ये 5 गेंदों में कितने रन बनेंगे, अच्छा मुकाबला में देखने को मिलेगा. अच्छी बल्लेबाजी, आक्रमण है आरनबी स्ट्राइकर के पास. हरेश मुंडे जिनके टीम में है, बल्लेबाजी में दहशत तो दिखेगी, लेकिन क्या 60 के आसपास पहुंचेगी या फिर उससे पार कर जाएगी. बल्ले के अंदरूनी हिस्से में गेंद आई, खिलाड़ी पीछे मौजूद, अच्छा कैच लपक लेंगे, सफलता मिल जाएगी. राजेश की पारी यहां पर समाप्त होती हुई 26 रनों की उनकी जुझारू पारी समाप्त हुई.
उनका साथ निभाएंगे हमारे स्क्वायर लेग अंपायर मंगेश वारदे सर, खांदा कॉलोनी। और हमारे तीसरे अंपायर की भूमिका में महेश शिगवड़, खांदा, जो एक अच्छे खिलाड़ी के रूप में पहले के जमाने में जाने जाते थे। मैदान के अंदर हम जरूर चलेंगे। 48 रन बने, अभी तक 4 गेंदों का आना बाकी है। पहला सत्र हम जरूर एंजॉय करते हुए। राउंड द विकेट, अच्छा ये स्ट्रोक, गैप में गेंद जाएगी, खिलाड़ी मौजूद है बाला, इस गेंद को जब तक रोक पाते 1 रन का इजाफा होता हुआ। 49 रन बने, 3 गेंदे, बड़ा स्ट्रोक हर हाल में चाहिए। अच्छा कमबैक अंतिम क्षण में प्रणय भगत गेंदबाज के माध्यम से हम जरूर देख सकते हैं। पिछले ओवर में 16 आए थे, इस ओवर में भी 15-20 ढूंढ रही थी, लेकिन क्या कमाल का ओवर, बिल्कुल जड़ में फेंक रहे, हाथ खोलने का कोई मौका नहीं। कब तक शांत रख पाते, ये अच्छा स्ट्रोक है, गैप में ये गेंद है, गेंद रुकेगी नहीं। 50 रन कंप्लीट। एसपीजेडी बंगली इंडियंस टीम जाकर पहुंचे 53 रन। तिरपन रन बने हैं, 3 विकेट के नुकसान के ऊपर हम जरूर देख सकते हैं। मैदान के अंदर हम जाएंगे जरूर। राउंड द विकेट से गेंदबाज है तैयार। प्रणय भगत की ये गेंद, प्रणय भगत के लिए अच्छी बल्लेबाजी करी है प्रणय ने अब तक। रिवर्स अटेम्प्ट करने की ये कोशिश थी, तेज निकली गेंद, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। 5 गेंदें गुजर चुकी है इस ओवर के, 6 रन अब तक खर्च हुए, 1 सफलता नाम के ऊपर रही। अंतिम गेंद का यह खेल बाकी होगा। मैदान के अंदर हम जरूर देख सकते क्या बड़ा स्ट्रोक आएगा, क्या 60 का टारगेट मिलेगा या फिर कुछ रन बचेंगे इस गेंद के ऊपर। 1 रन जरूर देंगे आसानी के साथ। रन बने टोटल 54, 54 और जीतने के लिए 11 के औसत से 55 रनों की आवश्यकता। आहेत आमचे बाल्याबाई, यस एन्जॉय बाल्याबाई। चला रवींद्र 11 आणि साई श्रद्धा 11 यांचं टॉस होणार आहे। महेंद्र पाटील आहेत आमचे ट्रॉफीचे पुरस्कर्ते, त्यांना विनंती करतो सन्मान चिन्ह जे ते पुरस्कर्ते सन्मान चिन्ह ट्रॉफी आणि निलेश भगत आपण या दोघांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतो। महेंद्र पाटील आपण सुद्धा दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्या, रवींद्र 11 आणि साई श्रद्धा 11। तर प्रसादजी भगत माजी सरपंच बंगली इंडियन्स जेडी अँड एसडीच्या पुरस्कर्ते आणि आपण पाहतोय यूपीएल उसरली प्रीमियर लीग ब्रदर ग्रुप्स। चला फिल्डिंग सेट करा। रवींद्र 11 आणि साई श्रद्धा 11 दोन्ही कॅप्टन आलेत, हर्षद आहेत, रवींद्र 11चं नेतृत्व करतील। यस कॉल येईल साई श्रद्धा 11। टॉस नंतर पाहुणे बसतील, दोन्ही कॅप्टन आमच्याशी कॉन्टॅक्ट करतील, डिसिजन इथेच द्यायचे। तर यस टॉस जिंकला साई श्रद्धा 11। नंदू भगत आणि महेंद्र पाटील आपण बसून घ्या। टॉस आपण जिंकलात, निर्णय का असेल? क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती, रवींद्र 11 बॅटिंग करेल, कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? डिपेंड आहे आपल्या ग्राउंडवर, पोरं कशी खेळतात त्याच्यावर डिपेंड आहे। रवींद्र 11च्या बॅटिंग लाईनअपमध्ये कुणाला टार्गेट असेल का? जर ती विकेट मिळाली तर धावा बऱ्यापैकी रोखता येतील। सौरभ, क्या बात आहे, शुभेच्छा असतील आपल्याला। यानंतर हर्षद रवींद्र 11 बॅटिंग करायचे, किती टार्गेट आहे? 80 धावांचा। 80 धावांचं टार्गेट आणि आज विरोधी संघाविरुद्ध धावा बनवायचे। कशी टीममेटची तयारी एकंदरीत? काय ना, आमचे जे कालचे प्लेयर आहेत तेच खेळतील आणि जे कॉलचा परफॉर्मन्स झाला त्याच्यावर आमचा डिपेंड आहे। क्या बात आहे, शुभेच्छा असतील आपल्याला। चला मॅच ऑन करा, सामना लगेच सुरू होईल। निलेशजी भगत आमच्या समोर जॉईंट आहेत, महेंद्र पाटील आहेत आणि प्रसाद भगत माजी सरपंच आहेत, विश्वासजी भगत साहेब माजी सरपंच, यांना सुद्धा आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत। तर नंदू भगत आमच्याशी जॉईंट होतील। आज रविवार आहे, उसरली प्रीमियर लीग। अर्जुन पाटील A1 जोडी आपण पाहतो, नंदू भगत आणि अर्जुन पाटील ही उसरलीची पहिली A1 जोडी।
तर नंदू भगत काय म्हणाल या पर्वाबद्दल? तर नंदू भगत जॉईंट होतील, त्यांचा जरा जॉबचा कॉल सुरू आहे आणि तो संपल्यानंतर ते जरूर कनेक्ट होतील. चला मॅच ऑन करा. रुपेश भगत आमच्या समेत जॉईंट आहेत, रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक, आणि त्यांचे बघा छोटू सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. झी क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला आपण नक्कीच लाईक करा. चला मॅच ऑन करा. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी राहा. तर झकास लस्सी आणि शिवप्रेमी अब्दुलबाई यांच्याकडून उसारली प्रीमियर लीग साठी एक ऑफर आहे. तर अब्दुलबाई तुम्हाला सुद्धा आयोजकांनी बोलवले, एक सन्मान तुमचा आहे. आणि झकास लस्सी कडून फक्त उसारली कराना एक ऑफर सुरू आहे, जी काल सुद्धा होती आणि आज सुद्धा आहे. मिल्क ज्यूस आपण कोणतेही घेतलं, मिल्क ज्यूस ओनली प्युअर मिल्क ज्यूस, त्यावर तुम्हाला एक शेंगदाणा फ्री आहे. बघा आमचे चेअरमॅन खूप खुश आहेत. बाल्याबाई, एकच बाई बाल्याबाई, आज रेड कलरची टी शर्ट्स सुद्धा त्यांनी स्पॉन्सर केले. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण असे नेहमी पाहत असतो चाहता वर्ग. लक्ष विद्या मॅचकडे बघा, ज्या कोणाचे मोबाईल्स आमच्या लाईव्ह कक्षाकडे, त्यांनी जबाबदारीनं ते कलेक्ट करा, कारण अमूल्य महत्त्व असतं त्यांना. चावी कुणाचेच मोबाईल्स असतील त्याकडे विशेष 12व्या खेळाडूंनी लक्ष द्या, कारण आयोजक या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवणार नाही. या गोष्टींकडे प्रामुख्याने आपण सर्वांनी लक्ष द्या. मॅच ऑन आहे. ऑन दी राईस खेळण्याचा प्रयत्न. सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असेल. विनिंग टार्गेट आणि विजयासाठी लक्ष्य 55. हरीश मुंडे, रोशन भगत, ओमकार जानकर, पहिला चेंडू डॉट. चला ग्रामस्थ कोणी उपस्थित असेल त्यांना विनंती करेन आपण स्टेजवर बसून घ्या. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पहिला चेंडू डॉट होता आणि त्यानंतर हा व्हाईट बॉल. SD&JD बंगली इंडियन्स संघ गोलंदाजी करतोय. प्रसाद भगत माजी सरपंच या संघाचे संघ मालक, आणि एका बाजूला आपण पाहतोय अरवी स्ट्रायकर्स त्यांचे टीम ओनर. जरूर आपण पाहतोय दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचा धन्यवाद देऊया. जय चेरोबा संघाला पाहिलं, अरवी स्ट्रायकर्सला पाहिलं. दोन्ही संघांना सामना महत्वाचे. लेग अंपायर थोडंसं आपण अक्रॉस देवा. लेग अंपायर थोडं आपण लेफ्टला शिफ्ट व्हा. इकडे 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 अजून इकडे शिफ्ट झालात. लाईव्ह कॅमेरामनशी तुम्ही पोझिशन घ्या, त्यांना इशारा करा. यस. लक्ष विद्या मॅचकडे. ओमकार जानकर प्रहार करण्याचा प्रयत्न डीप कडे. यस. विजय दोघांनाही हवाय, कारण यानंतर सुंदर लढतीला खरा प्रारंभ होईल. टार्गेट आहे जेम रॉकस्टार्स नीरव जॉगर्स एक संघ खेळेल, त्यांच्या विरुद्ध ओम साई राम सुपर किंग्स. त्यानंतर सेमीफायनलच्या 2 लढती आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. एकूण धावा 55चं टार्गेट आणि बॅटिंग करतोय अरवी स्ट्रायकर्स. हरीश मुंडे. हरीश मुंडे म्हटल्यानंतर उसारली गावचा वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट आहे. मागील 2-3 वर्षामध्ये हरीश मुंडेचा खेळाचा एक वेगळा चाहता वर्ग या गावामध्ये, या पंचक्रोशीमध्ये, आणि तो संघासाठी योगदान देत असताना. बॅटिंग टीम अरवी स्ट्रायकर्स, त्या संघाचा प्रमुख खेळाडू संघ मालक आहेत अरवी स्ट्रायकर्सचे अमित भगत, ग्रामपंचायत सदस्य, आणि संघनायक आहे हरीश मुंडे. हरीश मुंडे, रोशन भगत सलामीची जोडी. एकूण धावा फलकावरती 3. स्ट्रेट खेळला, गॅप शॉट, वेगाने चेंडू जाईल. थोडा आम्हाला दिसत नाही तिथे, मात्र नक्कीच 4 धावा मिळतील चौकार. आणि संघ पोहोचलाय 7. जरूर योगेश आम्हाला माहिती देईल. टोटल 7 आहेत. कंपॅरिझन कडे लक्ष टाकलं. कटाक्ष पूर्वार्ध कसा होता? फर्स्ट आपण पाहतोय 13 धावा होत्या. व्हाईट बॉल. मीनाक्षीनगर गावदेवी मैदान आणि समोरचं दृश्य पाहतोय नवी मुंबई विमानतळकडे हा विमान
सुद्धा आपल्याला ही नजरसुख तुम्हा सर्वांना पाहायला मिळतील. लक्ष द्या मॅचकडे. रवींद्र 11 मच्छिंद्र पाटील संघाचे संघ मालक आहेत. SD&JD बंगली इंडियन्स. चला लक्ष द्या मॅचकडे. ओमकार जानकर समोर ठेवला आणि त्याला गॅप मध्ये ढकलला. वो व्हॉट अ क्लास. सच अ ग्रेट स्ट्रोक. चौकार मिळेल. 4 धावा. म्हणजे अगदी सेकंड हाफ सुरू होईल त्यानंतर या स्पर्धेला आणखीन मजा येईल. लक्षवेधीय निक्को आम्हाला सांगतो प्रत्येक स्टँड मध्ये तुम्हाला गर्दी सेकंड हाफ नंतर पाहायला मिळेल. ओ काय फटकेबाजी करत होता. एज लागली स्लिप कडे आणि सोडलाय झेल. अंकल कडून ही अपेक्षा नसते कारण ते एक अनुभवी खेळाडू आहेत. मात्र जो झेल सोडल्यानंतर जेवढा टेन्शन फिल्डिंग करणाऱ्या टीमला नाही आला तेवढा टेन्शन आमच्या चेअरमॅनला आला. बघा कशा पद्धतीनं त्यांची हालचाल सुरू आहे. वेगवेगळे झटके येतात. मच्छिंद्र पाटील सांगतात का 120चा एक त्यांचा झटका असतो, 240चा असतो, मात्र 440चा त्यांचा झटका डेंजर असतो. तर नक्कीच मॅचकडे वळतोय. मुकेशजी भगत यांचं सुद्धा इथे आगमन झालेत. युवा नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक हेमंतजी भगत आणि मुकेशजी भगत यांचं इथे आगमन त्यांच्या स्टँडमध्ये त्यांना आपण जरूर पाहतो. तर अगदी सेकंड हाफ नंतर पाहुण्यांचा पाहुणचार इथे केला जाईल. काही ग्रामस्थ सुद्धा आमचे उपस्थित आहेत. एकूण धावा फलकावरती टोटल 12 धावा आहेत. 55 धावाचं टार्गेट. विनिंग कॅल्क्युलेशन आपण 3 ओव्हर नंतर फोकस करू. प्रसादजी भगत यांचा SD&JD बंगली इंडियन्स हा संघ गोलंदाजी करतो. साई श्रद्धा 11चे संघ मालक आहेत मुकेश पाटील आणि अजित भगत. लक्षवेधी मॅचकडे. एकूण धावा फलकावरती 12, टार्गेट 55. जोपर्यंत हरीश मुंडे मैदानावर असेल आणि तो नेहमी तारणहार राहिला. हरीश मुंडे उल्वे नाईट स्पर्धेमध्ये त्याची अफलातून खेळली. हरीश मुंडे मागच्या 2-3 वर्षाचा उसरली गावाचा कालखंड हा इतिहास त्याच्याकडे आणि ही गोल्डन विकेट या आपण गोलंदाजी करणाऱ्या संघाला हवी आहे SD&JD बंगली इंडियन्सला. संपायर सिग्नल व्हाईट बॉल. हरीश मुंडे म्हटला तर एक चालाक, स्मार्ट, इंटेलिजंट, सिस्टमॅटिक, कौशल्यपूर्ण फटक्या नेहमी चारही बाजूला फटकेबाजीसाठी ओळखला जातो. अन्वी स्ट्रायकरचं तो योगदान देतो. हरीश मुंडे स्वतः संघनायक आहेत आणि संघ मालक अमित भगत या संघाचे. राजेशला आपण जरूर पाहतो. एकूण फलक टोटल 13. गोलंदाजी करताना राजेश भगत. अनुभव राजेशकडे सुद्धा. मात्र ही विकेट हवे एवढा स्वस्तात जाणार नाही हरीश मुंड्या. बघा अशा चुका कराल. मिस फील्ड. चौकार. तिथे होते आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा नसते फिल्डिंगसाठी. त्यांना आपण नेहमी पाहतो. चांगले क्षेत्ररक्षक ओळखले जातात. सर्व आमचे पुरस्कर्ते UPL उसरली प्रीमियर लीग ब्रदर्स ग्रुप आयोजित या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्मान चिन्हाचे आमचे पुरस्कर्ते महेंद्रजी शिवदास पाटील, आकाश शिवदास पाटील, त्यांचा आपण विशेष धन्यवाद देऊया. दूरवरून प्रयत्न होईल. सिंगल डबलनं कुठे का होईना हरीश मुंडेला माहिती आहे सिंगल डबल चालू धावा ठेवल्या तर दबाव थोडा नेहमी कमी होतो. असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं का कोणती टार्गेट सुरक्षित नसतं. मात्र जर तुम्ही सिंगल डबल धावा सुरू ठेवल्या तर अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नाहीये. लक्ष उद्या मॅचकडे. राजेश भगत 2 चेंडूचा खेळ समाप्त. 18 धावा आहेत. गॅपमध्ये ढकललाय. ओ सुंदर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक पाहत बसले. इंटेलिजंट स्ट्रोक. चौकार. ग्रुप आयोजित UPL उसरली प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्व आमचे क्रिकेटचे चाहते का बॅटिंग सूर्य कमालीची बॅटिंग. चारही बाजूला फटकेबाजी सूर्य. नेत्रदीपक खेळ, आकर्षक खेळ पाहायला मिळतो. बॅटिंग करताना रोशन भगत 3 चौकार,
त्यांनी दाखवलेत. वैयक्तिक योगदान सुद्धा चांगले. संघाची धावसंख्या 22, 55चं टार्गेट आहे. 55 रन्स टू विन. शरीरभेदी गोलंदाजी अपील झाली मात्र नाही, कुठलाही इशारा आला नाही. धावसंख्या पुढे सरकेल. काही महत्वाची सूचना आम्ही देतो. लेग बाईज जेम रॉकस्टार्कर्स अँड नीरव जॉगर्सचे संघमालक जितेंद्रजी भगत असतील, मुकेशजी भगत यांचं सुद्धा इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत आमचे पुरस्कर्ते रवींद्र 11 आणि साई श्रद्धा 11. पुढचा सामना होणार आहे. फिल्डिंग टीमला रेडी आहे. तर शुभम भगत आमचे युवा उद्योजक, युवा नेतृत्व, एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत करा. ब्रदर्स ग्रुपच्या आयोजकांना विनंती करेन, आमचे लाईव्हचे स्पॉन्सर म्हणून आम्ही नेहमी त्याला पाहिले. कमी वयामध्ये उद्योजक क्षेत्रामध्ये त्यांची भरभराटी. आणि हा फटका डीप कडे. यस, ओ गुड कॅच. ही विकेट गोल्डन होती. मी मगाशीच म्हटलं का ही विकेट हवी होती. आणि आता वेळ आपण पाहिली 12:01. ओमकारनं तो झेल टिपलाय. SD&JD बंगली इंडियन्स हा संघ गोलंदाजी करतो आणि बॅटिंग करताना अरवी स्ट्रायकर्स, म्हणजे युद्ध जरूर रंगतोय. रवींद्र 11 आणि साई श्रद्धा 11 तुमचा पुढचा सामना आहे. आणि त्यानंतर चौथा सामना असेल लीग स्टेजमधील. आपण पाहतोय ओम साईराम मैत्री सुपर किंग्स आणि JM रॉकस्टार्स नीरव जॉगर्स. त्यानंतर सेमीफायनल 2 असतील आणि त्यानंतर फायनल आपण जरूर पाहणार आहोत. हा आजचा वेळापत्रक आहे. काही आमचे पाहुणे सुद्धा आलेत. 2 षटकानंतर पूर्वार्ध होता. जरूर आपण पाहतो एकूण धावा 22 पूर्वार्धामध्ये 2 षटकानंतर होते. आणि आता दुसरं षटक सूर्य थोडा पुढे. अरवी स्ट्रायकर्स धाव फलकावर 22. यस, मॅच कडे लक्ष वेधतो आपण. सिंगल, थोडा तणाव आहे, टेन्शन वाढले. 55चं टार्गेट आहे. धाव फलकावरती टोटल एकूण धावसंख्या 24. लाईव्ह आम्हाला दिली या UPL मध्ये ब्रदर्स ग्रुपवर असलेलं प्रचंड प्रेम. आणि आमचे शुभम भगत युवा उद्योजक, लाईव्हचे स्पॉन्सर, त्यांचे इथे आगमन झाले. आणि काही वेळापूर्वी ज्यांचं आगमन झालं ते सन्माननीय चंद्रकांतजी भोईर, अर्थातच त्यांना प्रेमाने काही CR मामा म्हणतात. तर CR मामा या आपलं वेलकम, सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून. आज सेमीफायनल 2 पाहू आणि त्यानंतर फायनल. आणि त्या अगोदरच्या 2 फ्रेश मॅच बाकी आहेत. त्या यानंतर आपण पाहू रवींद्र 11 साई श्रद्धा 11. त्यानंतर असेल ओम साईराम मैत्री सुपर किंग्स आणि JM रॉकस्टार नीरव जॉगर्स. लक्ष द्या मॅचकडे. बघा, प्रत्येक स्टँडमध्ये आपण सर्वांनी बसून घ्या. पाण्याची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे. झकास लस्सीकडून आजची संडे ऑफर सुद्धा. प्युअर मिल्क ज्यूसवर तुम्हाला एक शेंगदाणा फ्री असेल. ही त्यांची आज खास उसरलीकरांसाठी ही ऑफर आहे. तर 2 षटकानंतर धावफलक 24, धावफलक होतं 22, आता 24. थोडा पुढे अरवी स्ट्रायकर्स बॅटिंग करत असताना SD&JD बंगली इंडियन्स विरुद्ध ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाज चेतन भगत. विनिंग कॅल्क्युलेशन डोळ्यासमोर येईल. 18 चेंडू 31 होतील का? क्रिकेट आहे, काय होऊ शकतो. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. राऊंड विकेट, ओ द विकेट आहे, सॉरी. समोर गोलंदाज चेतन भगत. 2 षटकानंतर 24-55 करायचे. मॅच मध्ये काय होऊ शकतो? मेहबूब आमच्या समोर जॉईंट आहेत, निकू आहेत, विनीत एका बाजूला जॉईंट आहेत. आणि आता त्यांनी एक सर्वे केलाय. महबूब आम्हाला जरूर माहिती पोहोचवेल. चेतन ओ डीप कडे जरूर केला. फिल्डर रेडी आहे. आणि मगाशी निकू विनीत यांची चर्चा सुरू होती. महबूब होते बघा, धावच घेण्याची तयारी आहे. सामना सोडायचा नाहीये. नक्कीच महबूब, मगाशी निकू म्हणत होते का आज सगळ्यात जास्त मटन कोण खाणार, तर ते एक नावाची तुम्ही चर्चा करत होते. कोण होतं ते नाव? तर काही सूचना आल्यात का तुम्हाला स्टार्टरसाठी तिथून पार्सल नेता येणार नाही? जो घेऊन जाईल त्याचं नाव इथं पुकारलं जाईल. नाही, एक चर्चा अशी पण आहे, जोपर्यंत जिग्नेश भोईर मैदानामध्ये येत नाही तोपर्यंत मॅचला मजा नाही. क्या बात आहे. बॅटिंग करताना आता फलंदाज झालाय. स्ट्रायकर एंडला रोशन प्रणय सुद्धा आलेत. सामना सोडायचा नाही.
महबूब मागे आचारी वर्ग आहे, त्यांची प्रचंड मेहनत आहे, त्यांचा आपण धन्यवाद देऊया. अन्नदाता सदा सुखी आजच्या स्पॉन्सर्सचे आम्ही जरूर नामोल्लेख करू. ओ स्लीप करा व गणेश भोईर, काय अंकलनं छेल टिपल्या. महबूब काय म्हणशील, हा कदाचित ही व्हिडिओ उद्या व्हायरल होईल. क्या बात आहे. नक्कीच नक्कीच, कारण मागच्या झेल त्यांनी सोडला त्याचा पुरेपूर फायदा उचलला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. क्या बात आहे. बघा रिप्ले स्क्रीनवर आता झी क्रिक लाईव्ह पुन्हा दाखवेल. जिग्नेश पप्पा आहेत, ज्या रोशनचा झेल सोडला आणि त्याची झेल टिपली. बघा रिप्ले पाहू शकता पुन्हा एकदा आपण. काय झेल टिपला. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे अनुभव असेल, प्रयत्न करण्याची जिद्द असेल. बघा एज लागली, स्लिपमध्ये किती तत्पर होते आणि किती महबूब क्विक ॲक्शन, आणि त्यानंतर बॉडीला बॅलन्स, आणि त्यानंतर आज सेलिब्रेशन खुश केलं या झेलानं. नवीन फलंदाज चेतननं दबाव स्पष्ट निर्माण केलं. डॉट, सिंगल, डॉट, विकेट. आता नवीन फलंदाज गिरीश. बघा धावा दाफलकावरची टोटल 25, 14 बॉल 30, 14 मध्ये 30 करायचे. अर्वी स्ट्रायकर सिंगल डबल होऊ शकतात, मात्र इथे तुम्हाला लढावं लागेल. ओ इथे फिल्डर होते आणि थोडं कठीण होतं. मंथनला तिथे पाहिलं, बॅकअप रेडी आला. लॉंग ऑफ कव्हर वडून, कव्हर कडून ते बॅकअप केलं. क्रिकेटमध्ये झेलाला खूप महत्त्व दिलं जातं. क्षेत्ररक्षणाची साथ करू, फलंदाजावर मात, हे क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह ऑप्स आहे. तुमची फिल्डिंग चांगली असेल तर तुम्ही दबाव निर्माण करता येईल. 13 बॉल 28, 13 मध्ये 28 करायचे. टार्गेट 55, एकूण धावा 27. आक्रमण केलं, चढवला हल्ला डीप कडे, क्षेत्र खाली, कोणीच नाही तिथे. रवींद्र 11च्या स्टँड कडे हा चेंडू गेलाय आणि मिळतील 4 धावा चौकार. ओमकार जानकरला पाहिलं पहिलं षटक. SD&JD बंगली इंडियन्ससाठी योगदान त्यांचं पाहिलं तेव्हा पहिल्या षटकाने तर धावा 12 होत्या. राजेशनं धावा दिल्या 11. चेतन भगतचं 7 धावेचं षटक. आणि आता ओव्हर नंबर 4 पाहतो. विनिंग कॅल्क्युलेशन 12 मध्ये 24, 12 बॉल 24. चला मॅच स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच रवींद्र 11 आणि साई श्रद्धा 11 फिल्डिंग टीम आपण रेडी राहायचे. रवींद्र आणि साई श्रद्धा 11. नंतर मॅचला आपण लगेच सुरू करणार आहोत. 12:08 झालेत. आपल्याला लीग स्टेजच्या मॅचेस महबूब 2च्या अगोदर कव्हर करायचे आणि त्यानंतर फ्रेश मॅचेस आपण 3 पाहू. आणि यासाठी संपूर्ण आमचे आयोजक मेहनत करत असताना पांडुरंगजी भगत साहेब यांचं इथे आगमन झालेत. यस हरिभक्त पारायण, क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे. वारकरी संप्रदाय, महाराष्ट्राची परंपरा, संतांची पवित्र भूमी, शूरवीरांची, संत महात्म्यांची भूमी, आणि त्यातीलच हा वारकरी संप्रदाय आपण पाहतोय. साहेबांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. 12 बॉल 12 चेंडू 24. सज्ज होईल गोलंदाज राकेश पवार. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड, थोडे डावपेच आखावे लागतील. कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे. प्रणयला आपण पाहतो डीप कव्हरला जे आयोजक आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, हे व्ह्यू रचना. आणि इथे गोलंदाजाला माहिती आहे 11 मध्ये 24 आहेत. 2 फटके मोठे गेले तर बरोबरी साधली जाईल, धावांची तफावत कमी केली जाईल. जी बच्चे कंपनी स्टेजच्या समोर बसले त्यांना विनंती करेन आपण मागे बसा, नाहीतर एकतर बाजूला स्टँड मध्ये जाऊन बसा. लाईव्ह सूर्य आमचे स्कोरर आहे आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मॅच कडे. लॉक केला, झेल होणार का तिथे? फिल्डर रेडी आहेत. ओमकारनं वॉट कॅच पकडला, झेल. समीकरण बनेल 12-24, 11-24. आता समीकरण 10 बॉल 24 ची गरज.
बघा राकेश पवार इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते मागच्या मॅच मध्ये राकेश पवारनं धावा दिल्या होत्या फक्त 4 आणि आता तोच गोलंदाजी करतोय थोडा शुभ संकेत सुद्धा देईल राकेश पवार डॉट विकेट मिळाले विनिंग कॅल्क्युलेशन 10 बॉल 24 फलंदाज झाला परेश भगत स्ट्रायकर एंडला परेश ओ लो फुल टॉस लॉफ करतो डीप लॉंग ऑन कडे यस फिल्डर आहे तिथे ओमकारनं मेहबूब एक चुकी केली मात्र असं म्हटलं जातं का मागे काय घडलंय हे तुम्हाला विसरावं लागतं आणि त्यानंतर त्यांनी त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली आणि आता गुड फिल्डिंग स्टँडर्ड ऑफ फिल्डिंगचा दर्जा तो दाखवतोय 9 मध्ये 23 9 चेंडू 23 राऊंड विकेटनं ओ ताकदीचा प्रचंड वापर लॉंग ऑफला रेडी होते चूक केली मिस्टेक होते फिल्डर होत्या चेतन कडून ही अपेक्षा नसते आणि चौकार आठ बॉल 19 दडदड आहे टेन्शन वाढले प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे काय होऊ शकतो निकाल स्पष्ट होणं बाकी राकेश पवार 3 चेंडूमध्ये प्रचंड मेहनत केली आणि त्यावर नंतर फिल्डरनं साथ दिली नाही आणि आता पुढे सरकताना गिरीश भगत बॅक टू बाउंड्रीज 18-31 12-24 8 बॉल 19 ची गरज 8 मध्ये 19 काय येऊ शकतो रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार का राऊंड विकेटनं हा चेंडू खोलला टाकला डीप वरून प्रयत्न होईल सिंगल वर रोखणार का डबल साठी प्रयत्न होणार झालेत मात्र रनआउट गरज नव्हती जिथे यंत्रणा तयारीमध्ये होती आणि अशा परिस्थितीमध्ये गरज घेणं हे कठीण असतं विनिंग कॅल्क्युलेशन आता 7 बॉल 18 ची गरज 7 बॉल 18 सामना कोण जिंकेल एसटी जेडी बंगली इंडियन्स का अनवी स्ट्रायकर्स यास आम्हाला योगेश माहिती देईल दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे पॉइंट टेबलवर त्यांना पुढे सरकायचं असेल तर दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे 7 बॉल 18 ची गरज कोण जिंकेल हा सामना चर्चा जरूर होत्या एसडी अँड जेडी बंगली इंडियन्स प्रसादजी भगत माजी सरपंच या संघाचे संघ मालक आणि अमित भगत ग्रामपंचायत सदस्य अनवी स्ट्रायकर्स कोण जिंकेल सामना कोण जिंकेल गोलंदाज राकेश पवार 7 बॉल 18 ची गरज काय येऊ शकतो रंगतार तुफानी सामना मात्र इथं बॅटिंग करताना आता क्रमांक 7 वर आलाय शिरीष आहे गिरीशला आपण पाहिलं या अगोदर ओ आक्रमण जरूर केलं सॉफ्ट हँडेडनं ढकललंय तिथे निघाले 2 धावेसाठी ओ व्हेरी क्लोज पुन्हा एकदा धाव सोडण्याची तयारी अशा चुका कराल तर कदाचित मॅच मध्ये थोडं आव्हान कठीण होईल टार्गेट आहे 55 कॅल्क्युलेशन कडे लक्ष टाकूया 6 बॉल 15 ची गरज मेहबूब मागचा सामना सुद्धा विसरून चालणार नाही 10 मध्ये 22 करायच्या होत्या 10 मध्ये 21 मात्र बॅटिंग टीमला तो सामना गमवावा लागला आणि आपण पाहतो ते चित्र आता हा सामना कसा असेल जरूर आपण पाहूया तर जेएम रॉक स्टार्स आणि नीरव जॉगर्स चे संघ मालक यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक मुकेशजी भगत ग्रामपंचायत सदस्य आणि जितेंद्रजी भगत साहेब यांचे इथे आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत करतो ग्रुप ग्रामपंचायत माजी सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सुद्धा पाहिली त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया उसरली प्रीमियर लीग UPL ब्रदर्स ग्रुप 6 बॉल 15 मॅच कोण जिंकेल क्रिकेटमध्ये जिंकणं किंवा हारणं एक क्रिकेटचा भाग असतो मात्र सर्वाधिक महत्त्वाचं असतं आणि आता तोच सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय 6 मध्ये 15 विजयी दोघांनाही हवाय एसटी अँड जेडी बंगली इंडियन्स का अनवी स्ट्रायकर्स चला जास्त टीम मीटिंग नको सूचना आहेत त्या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्या 2च्या अगोदर आम्हाला 4 मॅचेस कव्हर करायचे फ्रेश लॉट्स पूर्ण कंप्लीट होईल आणि त्यानंतर 2 सेमीफायनल आणि फायनल तुम्हाला पाहायला मिळेल लक्ष द्या गोलंदाजी करताना गोलंदाज झालेत गणेश बोईर ओल्ड इज गोल्ड आणि गोलंदाज अंकलनं काय झेल टिपला आज स्लिप मध्ये पकडलेला झेल तो आपण क्षण पाहिलं 6 मध्ये 15 समोर खेळेल बॅटिंग करताना अरवी स्ट्रायकर्स कडून
गिरीश भगत 2 चौकार गिरीश भगतच्या बॅटमधून पाहिले. सेट फलंदाज 6 मध्ये 15. पहिला चेंडू ऑफ स्टंप वरून स्विंग करण्याचा प्रयत्न. थोडीशी लाईन बरकट असताना एक धाव महत्वाची. व्हेरी क्लोज डेंजर एंडला. बघा किती अंकल तत्पर होती तिथे. अपील झाली. थोडासा आनंद. मात्र पूर्ण फिल्डिंग एकत्र येऊ नका. 2 पंच चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय येईल. मी सूचना करेन फिल्डिंग टीम दोन्ही आमचे ऑफिशियल्स पंच आहेत. सागर पाटील आहेत मोरबे, मंगेश वारदेत खांदा कॉलनी आणि महेश शिगवण आहेत. चला विनंती असेल आपल्याला फिल्डिंग सेट करा. पंचांचा निर्णय हा अंतिम असतो. विनिंग कॅल्क्युलेशन यस व्हाईट बॉल. आता 6 चेंडू 14 धावा. 6 बॉल 14. मॅच कोण जिंकेल? गणेश भोईर गिरीश भगत स्ट्रायकरेनला समोर ठेवला. पुढ्यामध्ये चेंडू होता. काही बिघडलं नाही. सिंगल. धावांची भूक आहे. अंगरण्याचे धोका होईल. गरज नव्हती. चेंडू पकडला तर डेफिनेटली रनआउट. सांगतोय फलंदाज काय गरज होती. आणि क्रिकेटमध्ये या चुकीला माफी नाही. विनाकाली असं म्हटलं जातं विनाशकाली विपरीत बुद्धी आणि विनाकारण ही विकेट फेकली गेली. अडचणी जरूर वाढल्यात. विनिंग कॅल्क्युलेशन टार्गेट 55. धावा झाल्यात 41. लेट सी एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. चित्र तिथे पाहूया काय घडलंय. पंचांमध्ये चर्चा होईल. यस डिक्लेअर होईल. पंच आम्हाला इन्फॉर्मेशन देतील फायनली तो निर्णय. यस रनआउट हे. आणि तिकडे जो तयारी दाखवत होता तो फलंदाज बाद असेल जिथे त्याला बाद केले. यस ओके. काही चेंजेस आहेत? एकच धावे. तर यस तो डेफिनेटली इथे सुद्धा तोच नियम आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला धावा घेता येणार नाही. आज तो नियम आहे. विनिंग कॅल्क्युलेशन 5 मध्ये 13. चला लक्ष विद्या मॅच कडे. ओ वेगवान चेंडू. गणेश भोईरनं आज कमालीची त्यांच्याकडून अपेक्षा. व्हाईट बॉल. तर नंदू भगत आमचे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून एक माहिती आम्हाला मिळाली आणि त्यांच्याकडून खाण्याची सर्व उत्तम व्यवस्था आज करण्यात आली आणि सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली. ओ इथे झेल दबाव निर्माण होईल बॅटिंग टीमवर. तर नंदू भगत आमचे पुरस्कर्ते ग्रामपंचायत सदस्य आणि महबूब आज कुणाला जर खाण्यापिण्याची उत्तम सोय हवी असेल तर आपण त्यांच्या स्टँडकडे संपर्क साधू शकता. तिथे तुम्हाला पाहुण्यांचा पाहुणचार कसा केला जातो याची उत्तम सोय तिथे करण्यात आली. नक्कीच. चला वेळोवेळी मीटिंग घेऊ नका. विनिंग कॅल्क्युलेशन 4-12. 4 चेंडू 12 धावा. जितेंद्र भगत साहेब महबूब आम्हाला सांगतात का अन्नदाता सदा सुखी आणि आजचे अन्नदाते आणि पाणीचे दाते सुद्धा आहेत नंदू भगत. पाहुणचार आहेत आणि सर्व स्टॉक सुद्धा त्यांनी मेंटेन केलं आज खास UPL साठी. थोडंसं फनी कारण लाईव्ह सूर्य आणि काही चाहता वर्ग लाईव्ह जेव्हा आम्हाला ऐकतो तेव्हा नक्की सांगत असतो. मात्र ही गावची स्पर्धा आणि तिथे हा वेगळा आनंद असतो. तर नक्कीच नंदू भगत यांचे मित्र परिवार सांगतात जर तुम्ही लाईव्ह बघत असाल तर नंदू भगत यांच्याकडून पाहुण्यांचा विशेष पाहुणचार आज या मैदानावर करण्यात येणार आहे. 4 चेंडू 12. ओ गती कमी केली. अंकलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. ओल्ड इज गोल्ड डेफिनेटली आज खुश केलं. चंद्रकांतजी भोईर साहेब यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण असं नसतं. 3 चेंडू 12. शरीरभेदी गोलंदाजी अपील जोरदार. यस काय कमबॅक करत असताना स्वप्नीलजी भगत यांची उपस्थिती आम्ही पाहतो. त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. उसरली प्रीमियर लीग ब्रदर्स ग्रुप. विनिंग कॅल्क्युलेशन SD and JD बंगली इंडियन्स अन्वी स्ट्रायकर्स विरुद्ध सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. आता 2 मध्ये 12. 2 चेंडू 12. 6-15चं समीकरण होतं. गणेश भोईर अंकलनं आपला अनुभव पणाला लावला आणि आपल्या सुंदर गोलंदाजीनं काय खेळ केला.
2 चेंडू 12, 6-15चं समीकरण, 5-13, 4-12, 3-12, आता 2-12. एक षटकार हवाय बॅटिंग टीमला, अन्वी स्ट्रायकर्सला, आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज खेळेल अजिंक्य भगत. अजिंक्यला ही हिरो बनण्याची संधी. चैतन्य पांढरे IFL ब्रांच पनवेलचे कर्मचारी हे सुद्धा मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं सहर्ष स्वागत. 2 मध्ये 15, सॉरी तिथे समीकरण होतं 6-15 आणि आता 2-12. 6-15, 5-13, 2-12. ओहो, नाराज आहे. काय गोलंदाजी केली गणेश भोईर अंकल यानं, आपला अनुभव पणाला लावला, आपल्या सुंदर दाहकतेनं या मॅच मध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवला. विनिंग कॅल्क्युलेशन. बाळा भगत यांनी जर सामना जिंकवला तर 1 बॉल 11. येस, वेस्ट ऑफ फाईट साठी मागचा चेंडू चेक करतो, ऑफिशियल्स कनेक्टेड. तर प्राइज आलेत, पुन्हा माहिती देतो. 2000 आहेत आणि पुरस्कर्ते निखिल भगत, अभि भगत आणि शंकर कदम यांच्याकडून हे प्राइज आहेत. लक्ष द्या, वेस्ट ऑफ हाईट, हाईट ऑफ डिलिव्हरी चेक करतो आपण, ऑफिशियल्स कनेक्टेड. रिलीज ऑफ डिलिव्हरी काय होऊ शकतं, 2 मध्ये 12, 3-12. यस, अंपायर्स फेअर डिलिव्हरी, मॅच ऑन. आणि बॉलिंग टीम ST&JD बंगली इंडियन्स. चला लक्ष द्या, फुटवर्क वापरलं आपण पाहतो, स्टँडिंग मोशन मध्ये थोडी हालचाल होती आणि हे पंचांनी ओळखलं. 1 मध्ये 11ची गरज. ST&JD बंगली इंडियन्स अन्वी स्ट्रायकर्स विरुद्ध 2 आत करताना सामना आपण पाहतोय. पुढचे काही सन्मान बाकी आहेत, आपण या मॅच नंतर करूया. ओहो, गणेश भोईर अंकल साठी टाळ्या होऊ द्या. सक्सेसिव्ह ओव्हर, फक्त 3 धावेचं षटक. गणेश भोईर अंकल, गुड बॉलिंग.